नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांशी, आपल्या भविष्याशी जोडलेला आहे. तो म्हणजे ऑर्गॅनिक शेती. ही आता फक्त एक निवड राहिलेली नाही, तर खरं तर आपल्या सगळ्यांच्या निरोगी आयुष्यासाठी एक गरजेचं पाऊल बनलं आहे. आपण जे काही खातो, पितो, श्वास घेतो, त्यावर आज रासायनिक शेतीचा खूप मोठा आणि खरं सांगायचं तर गंभीर परिणाम होतोय. आपली जमीन खराब होतीये, पाणी दूषित होतंय आणि आपल्या आरोग्यावर तर थेट परिणाम होतोच आहे. म्हणूनच हा विषय नीट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर आजच्या या भागात आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी ऑर्गॅनिक शेती म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊ. मग ती आपल्या निसर्गासाठी आणि आरोग्यासाठी का चांगली आहे ते पाहू. शेतकऱ्यांसाठी ती फायद्याची आहे का याचं आर्थिक गणितही मांडूया. आणि शेवटी भविष्याच्या दिशेनं हे किती महत्त्वाचं पाऊल आहे यावरही बोलूया. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी हे समजून घेऊ की ही ऑर्गॅनिक शेती म्हणजे नेमकं आहे तरी काय. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ऑर्गॅनिक शेती म्हणजे निसर्गाच्या नियमांप्रमाणे चालणारी शेती. यात कोणत्याही प्रकारची रासायनिक खतं, विषारी कीटकनाशकं किंवा वाढीसाठी वापरले जाणारे हार्मोन्स यापैकी कशालाही जागा नाही. सगळं काही नैसर्गिक. मग यात वापरतात तरी काय, तर पूर्णपणे नैसर्गिक गोष्टी म्हणजे शेणखत झालं, गांडूळ खत आहे, जीवामृत किंवा घनजीवामृत सारखी जैविक खतं आहेत. कीड लागली तर त्यासाठीही जैविक कीटकनाशकं वापरली जातात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पीक फेरबदल, म्हणजे एकाच जमिनीत सारखं एकच पीक न घेता पीक बदलत राहायचं. या सगळ्यामुळे काय होतं, तर जमिनीचा कस टिकून राहतो, ती जिवंत राहते. बरं, हे तर झालं ऑर्गॅनिक शेती म्हणजे काय. आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा की यामुळे आपला निसर्ग आणि आपलं आरोग्य कसं सुरक्षित राहतं. इथे फरक अगदी स्पष्ट दिसतो. एका बाजूला आहे रासायनिक शेती, ज्यामुळे जमिनीची धूप होते, पाणी प्रदूषित होतं आणि किडे, पक्षी, छोटे जीव म्हणजे आपली जैवविविधता कमी होते. आणि दुसऱ्या बाजूला आहे ऑर्गॅनिक शेती, जी जमिनीला सुपीक बनवते, मातीतल्या सूक्ष्म जीवांना वाढवते, जे पिकांसाठी खूप महत्त्वाचे असतात. आणि हो, हवामान बदलाचा सामना करायलाही ती मदत करते. म्हणजे फरक जमीन आसमानाचा आहे. आणि आता बोलूया आपल्या आरोग्याबद्दल. आजकाल आपण बघतोय अनेक आजार वाढले आहेत. याचं एक मोठं कारण आपल्या अन्नात मिसळलेली रसायनं असू शकतात. ऑर्गॅनिक अन्न कसं असतं, तर ते पूर्णपणे रसायनमुक्त असतं. त्यात पोषणमूल्यही जास्त असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते आपल्या शरीरासाठी एकदम सुरक्षित असतं. आणि म्हणूनच बघा, आजकाल लोकांमध्ये ऑर्गॅनिक उत्पादनांची मागणी किती झपाट्याने वाढतीये. हे सगळं ऐकायला तर खूप छान वाटतं. निसर्गासाठी चांगलं, आरोग्यासाठी चांगलं. पण शेतकऱ्याचं काय, त्याच्या खिशाला हे परवडतं का? ऑर्गॅनिक शेतीतून खरंच 4 पैसे मिळतात का? चला हे आर्थिक गणित जरा समजून घेऊया. आता इथे एक मोठा प्रश्न नेहमी विचारला जातो की ऑर्गॅनिक शेती केली तर उत्पादन कमी येतं, नाही का? आणि हो, खरंय की सुरुवातीच्या काळात थोडा फरक जाणू शकतो, पण लांबचा विचार केला तर चित्र पूर्णपणे वेगळं दिसतं. जर नीट नियोजन केलं ना, तर ऑर्गॅनिक शेती खूप फायदेशीर ठरू शकते. कसा? एकतर रासायनिक खतं आणि महागड्या कीटकनाशकांवरचा खर्च पूर्णपणे वाचतो, म्हणजे उत्पादन खर्चच कमी होतो. दुसरं म्हणजे बाजारात ऑर्गॅनिक मालाला भाव चांगला मिळतो. यामुळे शेतकरी स्वावलंबी बनतो. आणि जर शेतकरी गट किंवा थेट बाजारात विक्री केली तर मधले दलाल संपतात आणि नफा अजून वाढतो. ऑर्गॅनिक शेती ही आता फक्त पुस्तकातली कल्पना राहिलेली नाही, तर ती एक खरं वास्तव आहे. अनेक जण हे यशस्वी करून दाखवत आहेत. चला बघूया भविष्याच्या दृष्टीनं या क्षेत्रात काय काय घडतंय. आणि याचं आपल्याच देशातलं सगळ्यात मोठं आणि उत्तम उदाहरण म्हणजे सिक्कीम राज्य. सिक्कीम हे भारतातलं पहिलं राज्य आहे जे 100% ऑर्गॅनिक बनलं आहे. या एका उदाहरणावरून हे स्पष्ट होतं की मोठ्या प्रमाणावर सुद्धा ऑर्गॅनिक शेती यशस्वी होऊ शकते. आत्ता तर सरकारही पुढे येतंय. भारतातली अनेक राज्य ऑर्गॅनिक शेतीला प्रोत्साहन देत आहेत. परंपरागत कृषी विकास योजनेसारख्या स्कीम्समधून शेतकऱ्यांना मदतही मिळतीये. गरज आहे ती फक्त याबद्दल लोकांपर्यंत योग्य माहिती पोहोचवण्याची आणि शेतकऱ्यांना चांगलं प्रशिक्षण देण्याची. म्हणून शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. ऑर्गॅनिक शेती ही फक्त पीक घेण्याची एक पद्धत नाहीये, तर ती एक संपूर्ण जीवनशैली आहे, एक विचार आहे. आपल्याला जर एक निरोगी समाज हवा असेल, आपलं पर्यावरण सुरक्षित हवं असेल आणि आपला शेतकरी स्वावलंबी व्हावा असं वाटत असेल, तर ऑर्गॅनिक शेतीचा स्वीकार करणं ही आता काळाची गरज बनली आहे.